चंदगड तालुका साखर कामगार युनियन CITU हलकणी यांच्या नेतृत्वाखाली अथर्व दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना हलकणी येथील कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात गेले 10 महिने युनियनकडून अथर्व प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र प्रशासनाकडून कोणतीही बैठक अथवा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप युनियनने केला आहे। त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले असून अस्वस्थता वाढली आहे। युनियनने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी अथर्व प्रशासन, युनियन पदाधिकारी आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घ्यावी अशी मागणी केली आहे। यामध्ये सन 2019च्या त्रिपक्षीय वेतन करारातील वेतन श्रेणीप्रमाणे सर्व कामगारांचे वेतन निश्चित करून ते 100% लागू करावे व मागील फरक तात्काळ अदा करावा, वाढत्या महागाईपासून संरक्षण मिळावे यासाठी शासनाच्या धोरणानुसार तातडीने निर्णय घ्यावा। युनियनने इशारा दिलाय की सन 2025-26 या गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी मागण्यांवर निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। C2 संलग्न चंदगड तालुका साखर कामगार युनियनच्या वतीने आज कामगारांनी एक दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणा आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। अथर्व प्रशासनाने दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्यात 6 वर्षापूर्वी चालवायला घेतला। 6 वर्षापूर्वी महाराष्ट्र पातळीवरती जो वेतन करार झाला त्याची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही आणि म्हणून प्रमुख मागणी ही आहे की 2019चा वेतन करार जो आहे त्याप्रमाणे सर्व कामगारांना 100% पगार वाढ देण्यात यावी, त्याचा जो फरक देय आहे तो फरक देण्यात यावा, ही अत्यंत महत्त्वाची मागणी आहे। दुसरी मागणी आहे, हा कारखाना लीजवर घेत असताना अथर्व प्रशासनाने कामगारांची जुनी 30 कोटी रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे, पण गेल्या 6 वर्षामध्ये नवा रुपया पण दिलेला नाही। त्यामुळे जुनी 30 कोटी रुपयाची देणी 12% व्याजासहित द्यावीत, ही दुसरी महत्त्वाची मागणी आहे। तिसरी महत्त्वाची मागणी आहे, 175 कामगार गेल्या 6 वर्षात निवृत्त झालेले आहेत आणि 102 कामगार हंगामी कामगार आहेत। या हंगामी कामगारांना कायम करा ही मागणी सातत्यानं करण्यात आली। प्रशासन वेळोवेळी शब्द देतं पण प्रत्यक्षात पाळत नाही, म्हणून या 102 कामगारांना कायम करावा। न्यूट्रियनच्या काळातील कामगारांचा 5 कोटी थकीत पगार आहे। न्यूट्रियनच्या काळातील साखर विक्री करून शिल्लक राहिलेली जी रक्कम आहे त्यातून कामगारांचा हा पगार देण्यात यावा। कामगारांच्यावरती खोट्या केसेस करून कामगार संघटनांमध्ये विस्कळीतपणा आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, तो थांबवावा। आणि या सर्व मागण्यांच्या बाबतीमध्ये अनेक वेळा पत्र देऊन देखील अथर्व प्रशासन बैठक घ्यायला तयार नाही आणि म्हणून नाईलाजास्तव आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत आणि या सर्व मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना, साखर सहसंचालकांना, सहाय्यक कामगार आयुक्त यांना यापूर्वीही दिलेल्या आहेत, आजही ते आम्ही देणार आहोत आणि या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे, अशा प्रकारचा निर्धार आम्ही आज या ठिकाणी व्यक्त करत आहोत। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।